नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आलेले आहे। आणि या शुभ कार्याचं आज या ठिकाणी श्रीफळ फोडून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी मंचपावर येण्याची कृपा करावी। सर्व गावकऱ्यांच्या समक्ष धारावी देवी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये छोट्या मुलांचा डान्स स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जात आहे व या कार्यक्रमाला उपस्थित मीरा भाईंदर मनसे शहर सचिव सचिन साळुंके साहेब यांच्या व तसेच काही पागेरा साहेब येत जात आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जात आहे। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवण्यात व देवी मातेचा आशीर्वाद सर्वांच्यावर असाच बरसत राहावा। या ठिकाणी सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडला जात आहे। जोरात या ठिकाणी श्रीफळ फोडून सर्व देवी भक्तगणांचा या ठिकाणी धारावी देवी प्रवीण कांबळे जी नारियल फोड़कर उद्घाटन का शुभारंभ कर रहे हैं। जोरदार तालियों के साथ स्वागत होना चाहिए। आप आए हुए सभी दर्शकों का इस धारावी देवी आदिवासी उत्कर्ष मंडल की तरफ से बाबतीत घाबरत नाही। फोटो लेना है तो इसको दो। फोटो भी आया ले लिया। जेव्हा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा ते आपले जे अध्यक्ष आहेत हरिदादा पागेरा, आपल्या आदिवासी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपचार अध्यक्ष आहेत। तर जेव्हा आम्ही हरिदादांना आत्ता मी विचारलं की आज हरिदादा या उत्सवाला वर्ष किती झाली, तर हरिदादा सांगतात 27 वर्ष गेली तर मीच अध्यक्ष आहे। तर या हरिदादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। आणि 27 वर्ष एका मंडळाचं अध्यक्षपद भूषवणं, हे असे कार्यक्रम राबवणं ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण दरवेळेला त्यांचे कार्यक्रम जे असतात, सत्यनारायणची महापूजा असेल, भंडारा महाप्रसाद असेल किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, हे दरवर्षी फक्त कोरोनाच्या काळामध्ये 1 वर्ष काही बंद राहिलं असेल, त्याच्यानंतर गेली 27 वर्ष हरिदादा पागेरा हे अध्यक्षपद भूषवत आहेत। त्यांच्याबरोबरच किसनदादा मस्कर उपाध्यक्ष, लीनाताई गाडव खजिनदार, सुनील साठवण साहेब सचिव आणि दिलीप वांगड उपसचिव, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो की कारण असे ते प्रोग्राम राबवतात, त्याच्यामुळे हा पूर्ण समाज, आपले आदिवासी बंधू भगिनी असतील, आजूबाजूचे कोणी असतील, हे एकत्र या ठिकाणी जे युद्ध होतं ते आता संपलेलं आहे। आपल्या दोघांची मध्यस्थी झालेली आहे, तो विषय संपलेला आहे आणि युद्ध चालत राहिलं तरी पण जिंकणार भारतच आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी जास्ती झाले आहेत आणि आपल्या भारतामध्ये जे जवान शहीद झालेले आहेत आणि त्यांच्याबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो। आणि आपली जी आर्मी आहे, इंडियन आर्मी, जे आपली जी भारतीय फौज आहे, त्या तिन्ही नौदल हे अतिशय योग्य प्रकारे काम करतायत। त्यांच्यासाठी आपल्याला सर्वांतर्फे एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या। शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। फोटो